चराचरात वास करणारे गुरुदेव शक्ती, या गावातील सर्व सन्माननीय प्रचारक बंधूंनो आणि भगिनींनो, मी आज सकाळी चंदू पाटील साहेबांना फोन केला की म्हणालो आज डॉक्टर साहेबांचा वाढदिवस आहे 11/11, आपल्याला जायचं आहे. पाटील साहेब म्हणले की नक्की तुम्ही 5 वाजेपर्यंत बोलला या, आपण 6 वाजता दर्शनला पोहोचू. इथे आल्यानंतर पाहिलं तर आपलं सभागृह पूर्ण भरलेलं आहे. गडचिरोली शहर आणि गावाजवळचे जे काही शाखा आहेत त्या सर्व शाखामधील गुरुदेव प्रेमी बंधू भगिनी या ठिकाणी आलेले आहेत. खरं म्हणजे डॉक्टर साहेबांची भेट होणे, त्यांचं दर्शन होणं हे महत्वाचं आहे. मी अनेकदा कुंभारे साहेबांच्या घरी गेलो, म्हणजे आजारी असल्यामुळे त्यांची भेट व्हावी म्हणून. डॉक्टर अनंतांना माहीत असेल की परवानगी घेऊन त्यांना भेटायचं ठरलं होतं, कारण त्याची तब्येत ठीक नव्हती. अनेक लोक येतात, इच्छा असूनही मी घरापासून वापस गेलेलो, कारण की त्यांना डिस्टर्ब होऊ नये आणि डॉक्टर साहेबांचा खूप वेळ जाऊ नये. आणि आज मात्र प्रत्यक्ष भेट होते म्हणून अनंताला या ठिकाणी सांगायला मला आनंद वाटेल की मी प्रत्यक्ष भेटीसाठी आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलो. खरं म्हणजे डॉक्टर साहेबांसोबत मी 6 वर्ष या जिल्ह्यामध्ये ते नोकरीला असताना खूप फिरलो. म्हणजे मूल, सावली, इकडे आरमोरी, इकडे अहिरीपर्यंत, कमलापूर पर्यंत अनेक गावांमध्ये, आता अनेक गावाचे नाव सुद्धा बोलता आठवत नाही, इतक्या गावांमध्ये डॉक्टर साहेबांसोबत गेलो. याचं कारण असं की त्याची तळमळ होते की वंदनीय महाराजांचा विचार, मानवतावादी विचार, परिवर्तनवादी विचार हा गावागावात जावा. ते नेहमी म्हणायचे की हे तत्वज्ञान लोकांपर्यंत गेलं पाहिजे. हे मानवते तत्वज्ञान आहे, समते तत्वज्ञान आहे, माणसाला जोडणारं तत्वज्ञान आहे. आणि त्यामुळे आपला देश खऱ्या अर्थाने एकसंघ होईल ही त्यांची इच्छा होती आणि त्यांनी शेवटपर्यंत आताहीपर्यंत ते कार्यरत राहिले आहेत. इतकंच नाही असतं, महाराजांनी म्हटलं तन मन धन सगळं त्यांनी मंडळासाठी दिलं, लोकांसाठी दिलं, राष्ट्रासाठी दिलं. तन मन धनाचा विचार आपण केला. अनेक लोक बोलतात पण धन काही देत नाही असे लोक पाहिलेले. पण एक उदाहरण सांगतो आणि मी थांबतो, बाकी वेळ घेणार नाही. आमच्या भागामध्ये अत्कारी महाराज होते भद्रावतीचे. बैठे महाराजाला माहित आहे भेटे जातात वगैरे. त्याचा फोन आला आमच्या मंडळीला, इच्छा गडचिरोलीच्या, का बा मला भेटासाठी या, तुमची सभाची मी आठवण करतोय. आणि डॉक्टर साहेबांना माहीत झालं का बा ते आजारी आहे, आपण गेलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही सगळेजण डॉक्टर साहेबांच्या गाडीमध्ये बसलो आणि सगळेजण आम्ही भद्रावतीला गेलो. अत्कारी महाराज खाटीवर होते, पोटामध्ये पाणी वाढलं होतं, पाय सुजलेले होते, अवस्था चांगली नव्हती. डॉक्टर साहेबांनी काय केलं असेल, लगेच गळ्यातलं ते तपासणी केंद्र काढलं, म्हणजे ते वायर स्टेथोस्कोप आपण ज्याला म्हणतो, आणि तपासणी सुरू केली. आणि त्याच्या मुलाला म्हणाले की अरे दवाखान्यात गेलं तर जगू शकते, किशाला ठेवलं घरी महाराजांना, चला आपण भरती करून टाका. मुलाची इच्छा नव्हती, तो म्हणाला राहू दे ना आता, झालं ना आता. पण डॉक्टर साहेब म्हणाले नाही, भरती करू आपण, घेऊन जाऊ. आणि साहेबांनी आपल्या ड्रायव्हरला सांगितलं अरे पाहा एखादा ॲम्ब्युलन्स भेटते का. आणि भद्रावतीमधली ॲम्ब्युलन्स आणली, त्याच्यामध्ये अत्कारी महाराजांना आम्ही ठेवलं आणि ॲम्ब्युलन्स समोर आणि आमची गाडी मागे. अशा पद्धतीनं आम्ही भरती केलं. अत्कारी महाराजाला वासवड आपल्याकडे 3 दिवस अत्कारी महाराज भरती राहिले आणि त्यांचं निधन झालं. मग ती बॉडी होती, ती बॉडी काही मिळत नव्हती, ते पैसे भरायचे होते, 20,000 रुपये भरायचे होते, 20,000. मग त्याच्या मुलांनी अर्थात फोन केला, माझा नंबर त्यांनी घेऊन ठेवला होता की गोडेकरजी बाबा गेले पण पैसे नाही आहे बिल द्यायसाठी. त्यांनी भरती केलं, त्याला थोडं सांगा की पैसे पाठवू. आता मग मी इथंच होतो, साहेबांकडे गेलो, अशी गोष्ट झाली. साहेबांनी लगेच 20,000 रुपये काढून दिले. गोडेकरजी म्हणे पैसे घ्या आणि तुम्ही त्यांना देऊन द्या. अशा पद्धतीने त्यांनी मदत केली. अनेक गोष्टी आहेत घरच्या लोकांना माहीत नसते. आणि जे अनेक लोक, मी काही एसटीने चाललो होतो चंद्रपूरला, तर भरपूर गर्दी होती, पोरं उभे होते. आता ती सावलीकडचे पोरं असतील, ते एकामेकाला बोलत होते, अरे तू म्हणला होता का बा पोट दुखते, तू दवाखान्यात नाही गेला. अरे कसा जाऊ, दुसरा म्हणते कसा जाऊ मी,
मी भगवी टोपी घरीच ठेवून आलो. आणि तो आणि टोपी जर असले आणि डॉक्टर कुमार साहेब दवाखान्यात गेलं की पैसेच नाही. म्हणजे पैसे द्यायची गरज नाही, औषधे फुकट मिळते, तपासणी फुकट होते, टोपी विसरतो. पण मी जाऊ कसं, हे मी कुठं ऐकलं जास्त ऐकलं. अशा प्रकारच्या वार्ता जेव्हा आम्हाला ऐकायला मिळतात ते कशा पद्धतीचे व्यक्तिमत्व आहे जे आपल्याला लाभलेलं आहे, त्याबद्दल आपण टाळ्या वाजवून या प्रसंगाला 80वा वाढदिवस आपण साजरा करतो. पण आपण सर्वांनी 75वा वाढदिवस साजरा केला. अरविंद पाटील होते, आपले भाऊरावजी होते, अनेक मंडळी, आमचे पुडके सर आहेत, दशमुखी काका होते, सगळे जण त्या ठिकाणी उपस्थित. 75वा वाढदिवस किती साजरा आम्ही सुंदर केला, ते अजूनही मला आठवतात त्या सगळ्या गोष्टी. आणि नंतर असं वाटलं की डॉक्टर साहेबांची एक व्हिडिओ क्लिप तयार करावी जीवनपटाची. आणि नागपूरवरून टीम बोलावली आणि त्या टीमने, देऊळकरच्या टीमने 1 तासाची व्हिडिओ क्लिप बनवलेली आहे त्याच्या जीवन कार्यावर. आरमोरी पासून तर कमलापूरपर्यंत जाऊन रेकॉर्डिंग केली आहे, व्हिडिओ शूटिंग केलेली आहे आणि ती क्लिप आज उपलब्ध आहे आणि ती शेअर केलेली आहे. याचं कारण असं आहे की पुढच्या पिढीपर्यंत ते गेलं पाहिजे. याचं कारण असं की डॉक्टर साहेब आपल्यासोबत आहे आणि तुम्ही त्यांच्यासोबत आहे. एकमेकाची साथ महत्वाची आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसोबत जे लोक त्यावेळेस भजनकरी होते, प्रचारक होते, त्याचे नाव आजही आपण ऐकतो, नाव चालतात. आणि या दुर्गम भागामध्ये, दक्षिण महाराष्ट्र भागामध्ये, आदिवासी भागांमध्ये डॉक्टर साहेबांसोबत तुम्ही सगळे काम करणारी मंडळी आहेत. हे सुद्धा की तुमचं सुद्धा योगदान फार मोठं आहे. आणि तुमचं सेटविकाचं प्रेम खरं म्हणजे पाहण्यासाठी, ती ऊर्जा घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. डॉक्टर साहेबांना उदंड आयुष्य लाभो. रामगीतेतल्या पहिल्या अध्यायामध्ये उभी आली आहे, मनुष्याला तरी कर्म करावं या भूलोकावरी, आयुष्य दे शतक निर्धारी, जीवो आम्ही विश्वसू. वैश्विक विचार जेव्हा करतो तेव्हाच आपल्याला 100वी गाठता येते, अन्यथा नाही. हे ग्रामगीता पहिल्या अध्यायात सांगते, महाराज सांगतात. आणि म्हणून डॉक्टर साहेबांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने मला त्यांना खूप खूप शुभेच्छा माझ्या परिवाराच्या वतीने, गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने आणि आमचं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाच्या वतीने. या ठिकाणी साहित्य संमेलन भरलं, डॉक्टर साहेबांनी घेतलं. 4थं संमेलन झालं राजगडला. आणि या ठिकाणी सुद्धा महाराजांच्या, तुकडोजी महाराज समाधीजवळ डॉक्टर साहेबांच्या प्रेरणेमुळे, मार्गदर्शनामुळे साहित्य संमेलन झालं. त्या संमेलनात आंध्रातले लोक आले होते, आंध्र प्रदेशमध्ये, तेलंगणामधील लोक आले. त्यांनी पाहिलं की तुकडोजी महाराज समाधी या ठिकाणी आहे आणि सगळं काही हे प्रेरणा पुरुष म्हणून आपण त्यांना या ठिकाणी अनुभवलेलं आहे, पाहिलं आहे. त्यांचं कार्य आता ते गावापर्यंत जात नाही, तर त्यांच्या कार्यप्रेरणा आपण घेऊन गावागावापर्यंत राष्ट्रसंतांचा विचार येण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न आपण करूया सगळेजण. त्यात मी सुद्धा आहे, जिल्ह्याच्या अनेक संघटना आहेत, महाराष्ट्र वाणीच आहे, निंबोडकर सराची आहे, भट्टाचार्य निर्मूलन समिती आहे, आमचे सायकल स्नेही मंडळ आहे. या सगळ्या कार्यातून महाराजांचा मानवतावादी विचार सर्वदूर नेण्यासाठी आपण प्रयत्न करूया. नमस्कार, धन्यवाद, जय गुरु.